काही प्लॅन्स असे असतात ना, जे कितीही वेळा ठरवले, तरी काही ना काही कारणाने होतच नाहीत. हा प्लॅन पण असाच होता. बऱ्याच दिवसापासून जायचं ठरत होतं, पण प्रत्येक वेळी काहीतरी अडायचंच. शेवटी ह्यावेळी सगळं जमून आलं. आणि खास गोष्ट म्हणजे बऱ्याच वर्षांनी आम्ही शाळेतले 4 मित्र पुन्हा एकत्र आलो होतो. ह्याआधी असे कितीतरी दिवस एकत्र घालवले होते, पण ह्यावेळी भेटण्याचं कारण थोडं वेगळं होतं. आणि मग सुरू झाला एक छोटासा प्रवास, जो शेवटी एका भन्नाट ठिकाणी घेऊन जाणारा होता. घारपी वॉटरफॉल. नमस्कार मंडळी, नितांत चव्हाण हियर. बऱ्याच वर्षांनी आपल्या शाळेतले मित्र एकत्र आले म्हणजे मग यायचे. एक आलाय मयुरेश मुलकर, बाकीचे भेटू. आज चाललो आपण सावंतवाडीला, जे घरती वॉटरफॉल आहे तिकडं. मेन रिझन फिरणार आहे, मित्रांसोबत एकत्र फिरणं हे मेन रिझन आहे. बऱ्याच वर्षानंतर एकत्र आलो आपण सगळे. भेटू ना पुढे, तर पहिला पिकअप करायचं आहे. बघायला त्याला वगैरे फिरायला जाता पाजी काय आला काय तर रेडी. ब्लॉग बघितलं कालचं, चांगलं होतं काय? कंकरीत कोण असं आणि कोण नाही का आम्हाला विचारता. कणकवलीवरून निघालो आणि बांद्याला येऊन नाश्त्यासाठी थांबलो. मी ह्याच्या खांद्याला लागतोय रे, छत्री एवढ्या वरती आहे, छपराला पोहोचले. सेकंड फ्लोअरला छत्री हात वरती घे बघा, पूर्ण पूर्ण हात वरती घे. खाली पोहोचलो, फ्लायओव्हरला पोहोचलो. एवढ्या वर्षांनी एकत्र आलोय, काय म्हणशील? काय नाही, आनंद होत आहे, अश्रू येत आहे, दिसत नाहीत, आनंद तू ह्यो तर काय बोलतो नाही, लागता नुसतं. एवढ्या वर्षांनी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्या शाळेत ना 10वीत असताना एक्झाम चालू असताना आम्ही न्यूज चॅनल खोललो शाळेचं, पंचायत न्यूज चॅनल. तर त्याच्यामध्ये हा आपला चॅनलचा अँकर हा आपला कॅमेरामॅन होता आणि आम्ही ओनर चॅनलचे पाठी बसले. मी एडिटिंग सांभाळायचो. थोड्याच वेळात निखिल आला आणि मग आमचा हा छोटासा ग्रुप कंप्लीट झाला. मयुरेश, तन्मय, निखिल आणि मी. फायनली आपली उची गेम परत आली आहे. आपला शाळेतले सगळे मित्र, मयुरेश, निखिल साहेब. सुरू करत आपला प्रवास. कॉंग्रॅच्युलेशन तुला. आज कुठे राहिला बांद्यावरचा नाश्ता झाला आणि आम्ही घरपीच्या दिशेने निघालो. पण पुढचा रस्ता खूप सुंदर होता. पावसाने न्हाऊन निघालेला सह्याद्री, सगळीकडे पसरलेली हिरवळ आणि डोंगरामधून कोसळणारे ते धबधबे. आणि जसजसं आम्ही वर चढत गेलो, तसतसं धुकंही दाट होत गेलं. त्या छोट्याशा रस्त्याची वळणं घेत प्रत्येक क्षणाचा व्ह्यू एन्जॉय करत शेवटी आम्ही येऊन पोहोचलो घरपीच्या पार्किंग स्पॉटमध्ये. आणि आता खरं ॲडव्हेंचर सुरू होणार होतं. कपडे चेंज करू का वरती? असं कपडे चेंज करू, कपडे चेंज करू वरती असं लागा. आता चेंज करतात का? आताच चेंज करा वरती जाता, नाहीतर नाही. मी तर नाही करता, हे करतेलच. करा ना, इकडे करा, आमच्या घरात इथे कोण नाही. चलत चलत माका ह्याच्या वेळेला प्रत्येक असं वरती फोन करूचं लागतं ह्याच्यासाठी नुसतं. घरपी वॉटरफॉलचं जे एंट्रन्स आहे, जिकडनं सुरू होतो ट्रेक, तिथं आलो. तिथे पुढे एक मठ आहे, तिथं गाडी पार्किंग करायचं जागा आहे. तिथे 50 रुपये पार्किंग आहे. गाडी पार्क करायची, तर तुमची थार वगैरे असेल ती काय जाते वरती, बाईक वगैरे घेऊन आलं ती काय जाते वरती. पण बाकी कार वगैरे आलं तर इथं लावावी लागते. ती तिथे लावली आता कार. आणि आता पुढे चाललं. आता कारण आता वॉलेट ठेवायचं राहिलं, ते वॉलेट ठेवायला पण जातो आहे. कडनं पूर्ण 7 किलोमीटरचा ट्रेक आहे ना, 7 किलोमीटरचा ट्रेक आहे पूर्ण. 7 किलोमीटर चालत जायचं आहे, मग धबधब्याचं मस्त भेटायचं. बघूया आता कसा असतोय ट्रेक, कसा होतोय. आता सुरुवात केल्यावर व्ह्यू वगैरे दिसायला लागलेत खरं. बघत पुढे कसं आहे. हा तर एकदा केलं नाही ना ट्रेक. तू बाईकने गेली असं? बाईकने. बाईक आणलं तर चांगलं आहे तुमच्यासाठी. ट्रेकच्या रिस्क का? हां, अडकेल बिडकेल तर. चिखल खूप आहे पुढे असं ह्याचं म्हणणं आहे. मी काय बघितलं नाही. भरपूर चिखल. तुमची ऑफ रोडिंगचीच बाईक वगैरे असते कोणतरी, हिमालय वगैरे? हिमालय परफेक्ट, हिमालय एक्सपर्ट. हां, ते असेल तर तुम्हाला टेन्शन नाही. नाहीतर मग गप गाडी इथं लावायची आणि जायचं वरती, टेन्शन नाही उगाच.
चला. किती रुपया? 100 रुपये. एंट्रीचे पर पर्सन 100 रुपये. तेवढं त्या रूम फक्त यायचंय की तुम्हाला जर गाडी जरी तुम्ही पुढे नेलात तरी एंट्रीला तुम्हाला 100 रुपये द्यायचे पर पर्सन. तुम्ही जितके याल तेवढ्यांचे 100 रुपये प्रत्येक. एंट्री फी वरून आम्ही पुढे निघालो, पण घरपीचा पुढचा रस्ता काही साधा नव्हता. चिखल, घसरडा रस्ता आणि मागून येणारे ऑफ रोड रायडर्स. त्यात तन्मयच्या उंचीचा पुरेपूर फायदा घेत आम्ही ड्रोन शॉट सुद्धा ओळखून घेतले. पुढे एक उतार आला जिथे बायकरच्या बाईक सुद्धा घसरत होत्या आणि त्यांच्यासोबत मीही. काय चालला काय चाललंय काय समजेना झालंय बाबा. घसरून पडता पडता वाचलंय कितीतरी. आणि समोर होता सह्याद्री. पावसाच्या धुक्यात हरवलेलं डोंगर, हिरवाईने नटलेली ती सगळी रांग आणि क्षणासाठी असं वाटलं जणू निसर्गाने स्वतःचं सगळ्यात सुंदर रूप आमच्या समोर आणून ठेवलं होतं. तो नजारा फक्त डोळ्यांनी पाहण्याचा नव्हता, तर काही क्षण सगळं विसरून फक्त तिथेच थांबून जगण्याचा होता. विषय असा आला वरनं आलोय खाली वाट मेन तिकडनं आम्ही पायवाटनं आलो मुद्दामून असं एक्सप्लोअर करायला आणि सगळं शूट केलं. टाइमलेस मध्ये शूट केलं नाही मी. आता एक व्हाळ क्रॉस करायचंय. तिकडनं वरनं आलोय. फायनली रस्त्याला आलोय. प्लीज पुढे सरळ रस्त्याने चालत आजूबाजूचा सह्याद्री आणि ते नजारे एन्जॉय करत पुढे जात राहिलो. थोडं पुढे गेल्यावर एक छोटस शेड मिळालं. पियायला पाणी आणि गरम चहा मिळाला म्हणून थोडा वेळ तिथेच थांबलो. चहा झाला, थोडा आराम केला आणि पुन्हा पुढच्या वाटेला लागलो. पुन्हा तोच रस्ता, पुन्हा तोच सह्याद्री, पण आता प्रत्येक पावलांगणे आम्ही गारपीच्या आणखी जवळ जात होतो. मध्ये एक छोटासा ओढा लागला, तो ओलांडला आणि पुढचा रस्ता चिखलाने माखलेला, तोही पार केला. पुन्हा एक ओढा आला आणि यावेळी थोडा वेळ तिथे पाण्यात पाय ठेवून उभा राहिलो. आणि त्यानंतर समोर जो व्ह्यू आला ना, बस. आजूबाजूला धुक्यांनी भरलेला सह्याद्री, डोंगरांच्या मधून जाणारी ती वाट आणि सगळीकडे पसरलेली ती हिरवळ. 2 किलोमीटर झाले आता तरी. अजून पुढे लय जायचं कारण सगळे डोंगर चढायचे आहेत. वाटलं व्ह्यू बघू शकता तुम्ही. पहिला गडी गारत पडू नका. आहाहाहा. एक नंबर. कसली आपलं 95 मध्ये स्वागत आहे परत एकदा खूप वर्षांनी. आज माझ्या कॅमेरामॅनने चक्क एक नवा काहीतरी पकडलंय. कसं वाटतंय एवढ्या दिवसांनी तुम्ही कॅमेरा समोर आलाय शाळेनंतर? एवढ्या नंतर तुम्ही पंचायत न्यूज मध्ये आलाय आणि फर्स्ट टाइम कॅमेऱ्याच्या मागे नाही तर कॅमेऱ्याच्या समोर आहे. मस्त वाटतंय. चला आता घेऊन आम्ही चपलं घेतो. कदाचित पोचलोय आम्ही. नाही पोचलोय अजून. इकडनं असं आलं की ते बोर्ड लावलेला आहे आणि इकडनं आतमध्ये आहे. झाड पाडलंय इथं खरं. झाड तोडून पाडलंय इथं. इकडनं स्कूटी वगैरे काय बाईक वगैरे आणलात तर इकडनं चालत जायचं आहे पुढे. पुढे वाटेत आले ते पडलेले झाड ओलांडलं आणि उरलेला काही किलोमीटर रस्ता पूर्ण करायला पुन्हा निघालो. आजूबाजूला धुक्यात हरवलेले डोंगर, हिरवाई आणि दुरून दिसणारे ते पांढरे शुभ्र धबधबे. प्रत्येक पाऊल हा प्रवास अजून सुंदर करत होता. मध्येच पाऊस सुरू झाला. मग निखिलच्या रेनकोटचा आधार घेत आम्ही पुढे चालत राहिलो.
रस्त्याच्या कडेला लागणारे छोटे छोटे झरे दिसले की थोडं थांबायचो, पाय मोकळे करायचो आणि पुन्हा निघायचो. आलोय जसं जवळ आला होता एक्साइटमेंट पण वाढते. ते बाजूने धबधबे आहेत ते वाढायला लागलेत, पाऊसही वाढायला लागलाय. असं आहे की माणसं तर आहेत बऱ्यापैकी, गर्दी तर आहे. म्हणजे उद्या आलो असतो आम्ही तर उद्या तर भयंकर गर्दी असते, कारण उद्या रविवार आहे, त्याच्यात गर्दी आणि जास्त. पोचलं काय ए निखिल, निखिल्या निखिल शेठ पोचलो. पोचलं. एवढं चालल्यानंतर शेवटी तो क्षण आला. समोर होता सिंधुदुर्गचा सुप्रसिद्ध आणि सगळ्यात मोठा धबधबा, घारती धबधबा. आणि फायनली एवढं चालल्यानंतर आपण आलोय घारती वॉटरफॉलला, सिंधुदुर्गातला सगळ्यात मोठा वॉटरफॉल. इतका वरती त्याला एवढं चाललं, जबरदस्त, खूप खूप सुंदर, खूप भारी.